भंडाऱ्याची वेळ झालेली आहे, सगळ्या भावी भक्तांनी भंडाऱ्याला यावे आणि लुक पण एकदम बेस्ट आहे आणि यांची आता बनवायची कॅपॅसिटी बघायची, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन देतोय की आम्हाला हेच फ्रीज घ्यायचंय. सो आम्ही LG 55 इंच 4K OLED घेतलेला आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आरोही सुद्धा आली आहे तिच्या घरून फायनली आता आपल्या घरी, आणि आता आम्हाला जायचं आपल्या नवीन घराकडं. काय काम झालंय काय नाही ते बघून येऊ. आणि घरासाठी ना खूप सारं सामान आणायचं आपल्याला, जसं की फ्रीज आणायचंय, टीव्ही आणायचंय, ओव्हन, चिमणी, सोफा, या सगळ्या गोष्टी आज आम्ही बघून येणार आहे. आणि त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आज फायनलाइज पण करणार आहे. काल मी गेलो होतो तेव्हा मी फॅन, गीझर, ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. आणि AC वगैरेचं काम तर आपलं ऑलरेडी झालेलं आहे. खूप कमी काम आपल्या घराकडे बाकी आहे, बट या चिल्लर कामाला सुद्धा खूप जास्त वेळ लागतोय. आता लवकर लवकर घराचं काम फिनिश करू आणि नवीन घराकडे राहायला जाऊ. आणि खूप जण आहे ना सरप्राईज सुद्धा गेस करत होते, हे सरप्राईज आहे ते सरप्राईज आहे. त्यातलं एक सरप्राईज तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. आता कोणी ओळखलंय मी ते तर सांगणार नाही, बट अजून एक सरप्राईज आहे. म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला दोन सरप्राईज भेटणार आहे, जे की खूप मोठे असणार आहे. आणि आपले सबस्क्रायबर फॅमिली खूप जास्त खुश होणार आहे. आणि जे आपले जुने ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे, 1 वर्ष पहिले मी काहीतरी प्लॅनिंग केली होती डोक्यामध्ये. ती प्लॅनिंग सक्सेसफुल होतीये. तर खूप जण आता ह्या गोष्टी ओळखून पण घेतील. एका सबस्क्रायबरनी बरोबर ओळखलं होतं ती गोष्ट, आणि ती कमेंटमध्ये पण होती. आता बाकीचे कोणीच सांगू शकणार नाही की ती गोष्ट कोणती होती, बट खूप जास्त मजा येणार आहे. जेव्हा सरप्राईज रिव्हील होईल ना तेव्हा तर म्हणजे डायरेक्ट लय मजा येणार आहे. हर्षद किती एक्साइटेड आहे नवीन सरप्राईज साठी? मी इतका एक्साइटेड आहे की मी एका महिन्यापासूनच ड्रेस घेऊन ठेवलेला आहे. ड्रेस घेतलेला आहे तू? आणि तू सांग का, तू एकदम घाण कॉम्बिनेशन केलेलं आहे. ते खाली बुटन ते बिलकुल सूट झालेलं नाहीये. जाऊ दे आता कोण पाहतो काय? आता कोण पाहणार आहे? कोण पाहणार आहे? म्हातारे पाहतील ना, तुला रस्त्याने येणार जाणार आहे. पाहू दे ना. आणि मम्मी सुद्धा या ठिकाणी आवरून आलेली आहे. मम्मी म्हातारी झाली बाबा, मम्मीचे केस किती पांढरे दिसत आहे. एकदाच लावायची मेहंदी, लय केमिकल राहते म्हणे मेहंदी मध्ये. महिन्यातून 2-2 वेळा नाही लावायची. चांगलाच हेअर कलर केलं ना तर 6 महिन्यापर्यंत ताण राहत नाही. हा चल बर का, लगेच चल का आरोही. आरोहीने पण या ठिकाणी हेअर कलर केलेला आहे, ती पण म्हातारी झालेली केलेला आहे. माझे केस तसेच आहे. तू चष्मा कुठे आहे का? चष्मा वापरत जा ना. माझा गॉगल हरवला ना. कुठं हरवला काय माहिती, कोणत्या गाडीत आहे का कुठे काय? मी कोणत्या तरी गाडीत बघितला होता. कोणत्या? आता मला तेच आठवत नाही कोणत्या गाडीत बघितला होता. चला, रोज मला ते चष्म्याची आठवण येते, पण आता हरवला. काय हा गवला. चला, तर फायनली आता नवीन घराकडे आलोय. आणि नवीन घराला आपण इथून सुरुवात करू. आपला जो गेट आहे तो कम्प्लिटली कलर झालेला आहे. आणि आता लाईटचं काम चालू आहे. कलरला अजून एक कोट येणार आहे का असंच राहणार आहे? अजून एक कोट येईल ना, कारण खाली पण कलर द्यायचं बाकी आहे ना. आणि आपण बघा तशी साईडला लाईट लावलेली आहे. आणि इथं मध्ये सह्याद्री नाव येणार आहे इंग्लिश मध्ये, असं कर्सिव्ह मध्ये. आणि आपला कॅमेरामॅन तिकडे मिनी व्लॉग घेतोय आपला. काही आम्ही राहायच्या आधीच आमच्या इथं कोणतरी पाहुणे राहायला आलेले. हे बघा इथे आहे ना पाखरांनी घरटं केलेलं आहे. घरटं ते दिसणार नाही ऍक्च्युली. आता हमारे घर पे कब्जा कर लिया. पण आहे ना ते पिल्ले सध्या काढायचे नाहीये. ते पिल्लू एकदा मोठं झालं ना की त्याला चिमणी वगैरे कोणता पक्षी येतो तो ऑटोमॅटिक घेऊन जाईल, म्हणून आम्ही तिथं अजून हातच लावणार नाहीये. अरे दरवाजा लाव आणि मग उघड कर ओपन. हे बघा फिंगरप्रिंटनेच लॉक उघडतो डायरेक्ट. आपल्या घराकडे ना किचनचं काम पण झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट डन आहे आता. हे बघा हा पेपर नंतर निघून जाईल. असा जो कलर दिसतोय बारीक, असा कलर असणार आहे. ओपन होईल का ते आता? हा मग ओपन होतं ना ते. मम्मी ना डब्यांचं माप घेऊन आलेली आहे. हा ही दोरी डब्बा आहे का? तर नवीन घराकडे सगळं काम बघून झालेलं आहे. आणि आता आरोही, मम्मी, मी आणि हर्षद आम्ही चाललोय. आता मला आधी आता किचनचं सगळं सामान बघायचंय, जसं की ओव्हन बघायचंय, चिमणी बघायची, फ्रीज बघायची, त्याच्यानंतर सोफा वगैरे पण बघायला जाऊ आपण. आणि मजेदार काम आहे ना. काय मजेदार काम आहे म्हणलं आजचे. हा ज्याचा पैसा जातो त्याच्यासाठी नसतं मजेदार काम. आमच्यासाठी मजेदार आहे ना, म्हणजे किचनचं सामान घ्यायचं ना आज. काय फ्रीज, चिमणी, गॅस स्टोव्ह वगैरे, म्हणून मजेदार आहे. चल का मम्मी लवकर चल. एक दिवाळी ना आमचे ना खूप साऱ्या बहिणी ते खरेदीला आले होते. रे कोणाला काय काय घेतलं? हे आपल्या 2 बारक्याला घेतले कपडे. कुठे गेले ते? याला घेतला, त्याच्या पप्पाला बांधून ठेवलेलं इकडे बघितलं का तुम्ही? छोटा तुझं. हो रे, तुझ्या पप्पाला बांधून ठेवले. दात कुठे गेले रे? दात गेले मला घरी पडले. दात काढून ठेवले त्यांना, लय खातं निघत लाडू चिवडा घरी काढून ठेवले मम्मी. काही दिवाळीत ना आमच्या खूप जास्त कामं होते. तर जेवढे आपले बॅनरचे काम आहे ना ते यांनी केलेलं आहे. नगरचा मित्र आहे आमचा आणि खूप भारी आहे. लवकरच आपल्या टीमला पण जॉईन होणार आहे. आता आमच्या मागे इतकी कामं माहिती का. आणि तो आला संडेला
तू मंडे बघून ये भावा. नेक्स्ट टाइम आपण निवांत फिरू वगैरे, तुला सगळं शहर फिरवतो. आणि आम्ही लवकरच नगरला पण जाणार आहे, तिकडे मस्तपैकी घरी पण येऊ. चल, ऑल द बेस्ट. तर आता ना जयराम भाऊ, हर्षद, मी, मम्मी, आरोही, आता आम्ही आलोय प्रोझोन मॉलला. आणि आमच्यासोबत ना जयराम भाऊ रडत पडत आलेले. हा भाऊ, मागे लागून आलेले आहेत आपले. त्यांना करमत नव्हतं घरी. काय घेऊन देणार आहे? तेच मला घेऊन देणार आहे चप्पल. तू काय घेऊन देणार भाऊला? पण ते काय, भाऊच घेऊन देणार चप्पल. ते काय घेऊन देणार आहे? बायको मग सांगत नसतं ते, घेतल्यावर सांगितलं. बायकोसाठी मेकअप किट घेऊन देणार आहे, गर्लफ्रेंड साठी रे. हा, जयराम भाऊच्या गर्लफ्रेंड साठी मेकअप किट घेऊन देणार आहे का आरोही? कधी कधी मॉल आहे ना भंकात पडलेला राहतो. आणि आज बघा नुसतं चाव 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 चावचा आवाज आहे. संडे आहे, संडे. हर्षद पण मला चप्पल घेऊन देणार माहिती का? आता बोलला तो, खरं सांग, घराकडे बोलला तो मला. तर काही आपल्या घराकडे ना आपल्याला हे फ्रीज घ्यायचंय, कारण ते एकदम सुंदर आहे बघा. जीबी भारी आहे ना. आपल्या हॉलमध्ये हे नाही ना, आरसा नाही ना, म्हणून. त्याचं काम होतं, ते लावायचं काम नाही पडणार. चांगलं आहे ना मम्मी. तर काही आम्ही घरासाठी ना टीव्ही सुद्धा फायनल केला आहे. आता आरोही ते ओव्हन बघताय. टीव्ही कोणता फायनल केला माहिती का आपण? हावाला जो टीव्ही आहे ना, हावाला टीव्ही फायनल केलेला आहे आपण. एकदम मस्त आहे. हर्षद उभं राहा त्याच्या समोर. हे बघा, एकदम मोठा टीव्ही आहे. आता तो इथं छोटा दिसतोय, बट तो खूप मोठा टीव्ही ऍक्च्युअली. पूर्ण हात करा हर्षद. हे बघा, पूर्ण जवळ नाही ना, टीव्हीला टच कर ना पूर्ण. भरपूर मोठा टीव्ही आहे आणि स्लिम खूप आहे. हे बघा, खूप स्लिम आहे. भंडाऱ्याची वेळ झालेली आहे, सगळ्या भावी भक्तांनी भंडाऱ्याला यावे. तर आम्ही इकडे स्पीकर पण बघत बसलेलो आहे. मम्मी तिकडे ओव्हन बघताय कुठेतरी, आणि आम्ही स्पीकर, माईक पण आहे त्याला. मिक्सर सुद्धा डन केलेलं आहे हे वाला. दिसायला किती छान आहे ते. दिसायलाच बघितलं पहिले, नंतर फंक्शन. शेगडी पण बघा ना आता. हे बघ ही वाली, म्हणजे 3 याची वाली नाही ना, 3 याची वाली नाही म्हणता ना, 2 पूर्ण वरती होतो. त्याचा ना थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आपल्या नवीन घराकडे परत चाललेलो आहे. त्याचं रिझन असं आहे की फ्रीज आपलं इतकं मोठं आहे माहितीये का, आणि ते वरती जाणं खूप जास्त इम्पॉसिबल वाटतंय. इथल्या लोकांना आम्हाला माहिती आहे ते जाणं शक्य आहे, बट ते म्हणे एवढं मोठं फ्रीज आहे, कसं जाईल काय जाईल. तर आम्ही इथल्या एका मेंबरला आहे ना सोबत घेऊन चाललेलो आहे, जेणेकरून तिथलं मेजरमेंट प्रॉपर घेता येईल. आणि फ्रीज कसं न्यायचं, स्टेअर्स वरनं न्यायचं की बॅक साईडने न्यायचं, त्याचं नियोजन लावायचंय. घराकडे आलो, मेजरमेंट वगैरे झालेलं आहे. आणि आता फायनली आम्ही परत चाललोय प्रोझोन मॉलला. परत एकदा बिलिंग करायची आहे. आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी घेतलेल्या आपल्या नवीन घरासाठी मी सगळं परत एकदा ब्लॉग मध्ये दाखवतो. आणि आता असं अजून एक्साइटमेंट वाढत चालली राव. एक एक प्रोडक्ट आपण घरासाठी घेतोय ना, तेवढी एक्साइटमेंट वाढत चालली. सर्वात मेन गोष्ट आहे ना, आम्हाला फ्रीज घ्यायची होती, कारण की फ्रीज साठी आम्ही ना खूप दिवसांचं वाट बघतोय. कारण आमचे जे किचन बनत होतं ना, तेव्हापासून आमचं डिसाईड होतं की आम्हाला हेच फ्रीज घ्यायचंय. कारण की याची जी डिझाईन आहे ना, ती मला इतकी आवडलेली. आणि मेन म्हणजे याचं हे जे सेक्शन आहे ना, हे कम्प्लिटली फ्रीजर राहतं. म्हणजे फ्रीज नाही होत, कम्प्लिटली फ्रीजर राहतं. म्हणजे ना बाकीचं सर्व आम्ही कन्वर्ट करू शकतो, पण हे कधीच नाही बदलू शकत, कारण की हे ना फ्रीजरच राहणार. आणि हे कन्व्हर्टेबल आहे, हे फ्रीज पण होणार आणि फ्रीजर पण होणार. आणि वरचं फ्रीज आहे. स्टोरेज तर इतका मोठा आहे ना, वाव. पूर्ण भरावं लागणार आहे. पण याला किती मोठा भाजीपाला आणावा लागेल ना हर्षद. एकदम मस्त आहे. तिकडं लाईट वगैरे एकदम भारी आहे. प्लस याला काच पण आहे आणि इतकं सुंदर दिसतं ना. आमच्या थीमला सुद्धा मॅच होतं हे, त्यामुळे. आणि अजून आपण टीव्ही पण घेतलेला, तर मी तुम्हाला टीव्ही पण दाखवते. आणि आम्ही टीव्ही जो घेतला ना, तो हा आहे सर्वात लेटेस्ट मधला. हा आहे ना OLED आहे. आम्ही मागे जेव्हा बघितला होता ना, तेव्हा QLED आला होता, बट आता जेव्हा घ्यायची वेळ आली ना, तेव्हा OLED आलेला आहे. सो आम्ही LG 55 इंच 4K OLED घेतलेला आहे. सर्व फीचर, सर्वात लेटेस्ट टीव्ही आहे. आणि मिक्सर पण आम्ही फायनली हे बजाजचं डिसाईड केलेलं आहे, कारण की याच्या लुकवरच डिसाईड केलेलं आहे. म्हणजे याची कॅपॅसिटी पण चांगली आहे आणि लुक पण एकदम बेस्ट आहे. आणि यांची आता बनवायची कॅपॅसिटी बघायची, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन देतोय किचन साठी. फ्रीज दाखवलं का आपलं? हा, आणि काही फ्रीज पण खूप भारी आहे. चला आपण आता एकदा बिलिंग करून घेऊ. एक मिनिट, एकदा बिलिंग करून येऊ ना. चल ना, बरं दाखवून देऊ ना. किती भारी ना, एकदम मस्त. आणि मेन म्हणजे माहिती का, फोनवरून ऑपरेट होतं हे, माहितीये, वायफाय वरून पण ऑपरेट होतं. म्हणजे फोनवरूनच सर्व आपण टिक 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 टिक. तर काही आमच्या आहे ना सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहे. आणि आता आम्ही चाललोय घरी. बाकीचे सगळे पार्सल येणार आहे. आणि आम्ही एक JBLचा स्पीकर पण घेतलेला आहे, पार्टी बॉक्स.
आता तो घरी आल्यानंतर एकदा त्याला वाजू आणि मस्तपैकी नाचू. लय भारी वाजणार आहे. इतकं जोरात वाजताना ते लय मस्त. तर काही जाता आलोय आम्ही घरी आणि आमचे पप्पा आहे ना हास्य जत्रा बघत बसलेले. आणि आज संडे स्पेशल आमच्याकडे काय मम्मी? चिकन. आणि आरोही बाहेरून आले पहिले पळाली वॉशरूमला. कपडे बदलत होते. कपडे बदलत होते का? मला वाटली पळाली टॉयलेटला. तर आता आहे ना जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि नवीन घराकडे ना इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे. तर आरोहीला म्हटलं चल एकदा जेवण पण झालंय निवांतपणे तर नवीन घराकडे एकदा राऊंड मारून येऊ. तसंच आता खूप जास्त लेट झालेलं आहे. बाहेर अंधार पण पडलेला आहे. चलो आता स्कूटीवरच जाऊया आपण. आता आहे ना मोनू पण आमच्या सोबत येतोय आणि आरोही आणि हर्षद पण सोबत येत आहे. आता बरं आहे घराची चावी सोबत ठेवायचं ताण नाही. हे बट हा आहे ना अजून ते घराकडे आहे ना आपल्याला मम्मी पप्पाची बेडरूम लॉक असेल ना तर त्याची चावी लागेल. तर नवीन घराकडे ना आपण किड्स बेडरूम मध्ये ना हे बघा हे 2 लाईट ऍड केलेले आहे अजून म्हणजे थोडा ऍडिशनल लाईट होईल. हर्षदची रूम सगळ्यात जास्त भारी वाटणार आहे. इथं पण लाईट आहे स्टडीसाठी हर्षदला. फक्त स्टडी केला पाहिजे हर्षदने. इथं पण आहे बघ. स्टडी करशील का? यस. तर काही आता वाजले 11 आणि आता आलोय मी घरी. खूप जास्त झोप येते आणि आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. आणि सगळे सरप्राईज करू नका. लवकरच सरप्राईज कळणार आहे काय ते. त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.